कथेचं नाव आहे इमानी. एका गावात श्रीदेवी आणि लक्ष्मण हे वृद्ध जोडपं राहत होतं. ते गरीब होते व त्यांना मुलबाळ नव्हतं. एक दिवस ते दोघं फिरायला गेले असताना त्यांना रस्त्याच्या कडेला एक अगदी लहानसं कुत्र्याचं पिल्लू दिसलं. ते जखमी झालं होतं. कोणालाच त्याची पर्वा नव्हती. लक्ष्मण आणि श्रीदेवीला त्याची दया आली व त्यांनी त्याला उचलून घरी आणले. त्यांनी आपल्या पोटच्या पोराप्रमाणे त्या पिल्लाचं संगोपन करण्यास सुरुवात केली. त्यांनी त्याचं नाव ठेवलं राजू. राजूने त्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला. तो त्यांच्याच बिछाण्यात झोपे. तो आता त्यांच्या कुटुंबाचाच हिस्सा बनून गेला होता. विवेक आणि तारा हे श्रीदेवी व लक्ष्मणचे शेजारी होते. त्या दोघांनाही श्रीदेवी व लक्ष्मण या आपल्या गरीब शेजाऱ्यांचा राग येत असे. त्यांच्या घरावर विवेक आणि तारा यांचा डोळा होता. त्यांचं घर विकत घ्यायचं आणि ते पाडून त्या मोकळ्या जागेवर बाग करायची असा त्यांचा बेत होता. पण या गोष्टीला श्रीदेवी आणि लक्ष्मण कधीच कबूल होणं शक्य नव्हतं. त्यामुळेच विवेक आणि तारा यांच्या मनामध्ये या गरीब जोडप्याविषयी राग होता. राजू अनेकदा घराबाहेर खेळत असे, उड्या मारत असे, पण विवेक आणि तारा हे दोघेही त्याचा सुद्धा रागराग करीत. त्याच्या खेळण्याचा त्यांना त्रास होई. एक दिवस असा उजाडला, लक्ष्मणच्या घरातले सगळे पैसे संपले. आता करायचं तरी काय असा मोठाच प्रश्न त्या वृद्ध जोडप्याला पडला. आत्ताच ही अशी स्थिती तर भविष्यात आपलं काय होणार या चिंतेनं ते ग्रासून गेले. थोड्या वेळाने राजू उठून उभा राहिला. तो थोडा वेळ गुरगुरला. त्यानंतर त्याने श्रीदेवीचा साडीचा पदर पकडला व घराबाहेर जाण्याच्या इच्छेनं तो तिला ओढू लागला. अखेर नाईलाज होऊन दोघे पती पत्नी उठले आणि त्याला घेऊन घराबाहेर पडले. अजूनही राजू श्रीदेवीचा पदर ओढतच होता. अखेर त्यानं त्या दोघांना बागेच्या एका कोपऱ्याकडे ओढत नेलं आणि तेथील विशिष्ट जागेवरील गवताचा त्यानं वास घेतला. त्यानंतर तो पंजाने तेथील माती उकरू लागला. शेवटी लक्ष्मणनं कुदळ फावडा आणून तिथे खणण्यास सुरुवात केली. थोड्याच वेळात त्यांना त्या जागी एक लहानसा हंडा सापडला. तो हंडा सोन्याच्या मोहरांनी भरलेला होता. लक्ष्मण आणि श्रीदेवीची आर्थिक चिंता दूर झाली. ते सुखानं राहू लागले. त्या गरीब जोडप्याच्या चेहऱ्यावरील चिंतेचं झाकोळ दूर झालं आहे ही गोष्ट विवेक आणि ताराच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी बराच पाठपुरावा करून श्रीदेवीकडून या मागचं रहस्य काढून घेतलं. असं घडण्यामागे राजूने केवढी महत्त्वाची भूमिका बजावली आहे हे कळताच एका दिवसापुरतं राजूला आमच्या हवाली करा अशी मागणी ते श्रीदेवी आणि लक्ष्मणकडे करू लागले. आपल्याला राजूशी खेळायला खूप आवडत असल्याचा बहाणा सुद्धा त्यांनी केला. श्रीदेवी आणि लक्ष्मण यांनी केवळ एका दिवसापुरतं राजूला पाठवण्याचं मान्य केलं. विवेक आणि तारा राजूला घेऊन गेले. त्यांनी राजूला मुद्दाम अंगणात फिरायला नेलं. इतक्यात जोराचा पाऊस आला, पण तरीही त्यांनी आपला हट्ट सोडला नाही. दिवसभर त्या पावसात चिखलात त्यांनी राजूला फिरवलं. बिचारा राजू दमून गेला. संध्याकाळ झाली. अखेर तो एका विशिष्ट जागी थांबून भुंकू लागला. विवेक व ताराला आनंद झाला. त्यांनी घाईने त्या जागची माती खणून काढण्यास सुरुवात केली. पण गुप्त खजिना तर नव्हताच, उलट त्या खड्ड्यातून दुर्गंधी येण्यास सुरुवात झाली. ते पाहून त्या दोघांना संताप आला. त्याने राजूला भरपूर मारलं व घरी हाकलून दिलं. यानंतर काही वर्ष लोटली. राजू मरण पावला. श्रीदेवी आणि लक्ष्मणला अतोनात दुःख झालं. त्यांनी आपल्या अंगणातच एका बाजूला आपल्या लाडक्या राजूला मुठमाती दिली. त्या ठिकाणी श्रीदेवीनं आंब्याचं रोपटं लावलं. आश्चर्याची गोष्ट अशी की ते रोपटं झपाट्याने वाढून त्याचं लवकरच एका आंब्याच्या मोठ्या झाडात रूपांतर झालं. त्याला रसाळ सुमधूर आंबे सुद्धा लागले. त्यांना राजूच्या कृपेनं आपल्या अंगणात सापडलेल्या हंड्यातून जे काही पैसे मिळाले होते ते मात्र आता संपत आले होते. आपलं भविष्यात कसं काय होणार या चिंतेनं त्या वृद्ध जोडप्याला परत ग्रासलं. श्रीदेवी म्हणाली, आपण हे आंबे तोडून आणू. मी त्याची बर्फी बनवते आणि ती विकून आपण आपलं पोट भरू. श्रीदेवीनं एक आंबा घेतला आणि तो कापण्यास सुरुवात केली. पाहते तर काय, त्या आंब्याची कोय सोन्याची होती. राजू परत एकदा मृत्यूनंतर सुद्धा त्या वृद्ध जोडप्याच्या उपयोगी पडला होता. परत एकदा त्यांची आर्थिक चिंता मिटली आणि स्थिती सुधारली. परत एकदा आपल्या शेजाऱ्यांच्या सुधारलेल्या परिस्थितीविषयी ताराला समजलं.
त्यांच्या झाडाला लागलेल्या आंब्याची कोय सोन्याची असते हे समजल्यानंतर तर तिच्या मत्सराला काही पारावरच राहिला नाही. तिनं आपल्या पतीला रात्रीच्या वेळी त्या झाडाचे काही आंबे चोरून आणण्यास सांगितले. त्यानं त्याप्रमाणे बरेच आंबे तोडून आणले. दोघांनी घाईघाईने ते आंबे कापले, परंतु त्यातून सोन्याची कोय तर निघाली नाहीच. उलट रात्रभर सर्वत्र कसली तरी दुर्गंधी पसरली. तारा आणि विवेक संतापले. त्या भरात त्या दोघांनी मिळून ते झाड पेटवून दिलं. रात्रभरात झाड जळून गेलं व उरला तो नुसता एक राखेचा ढीग. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीदेवी आणि लक्ष्मण उठून अंगणात आले. पाहतात तर काय, झाड नामशेष झालेलं. दोघेही दुःख वेगानं रडू लागले. श्रीदेवीनं आपला शोक आवरला आणि आतून एक संदूक आणून त्यात ती राख भरून ठेवली. असे काही दिवस गेले. राजकन्या पुष्पवती हिला बागकामाची फार आवड होती. तिने एक गुलाबांची बाग लावली होती, पण त्यातील गुलाबाच्या झाडांना बहरच येत नव्हता. एक दिवस तिनं आपल्या शिपायांना राज्यात दवंडी पेटवण्यास सांगितलं. राजकन्या पुष्पवतीच्या गुलाबाच्या बागेला बहर आणण्याचं काम जो कोणी करून दाखवेल त्याला बक्षीस मिळेल. अनेक लोक पुढाले, पण कोणाच्याही प्रयत्नांना यश आलं नाही. एक दिवस श्रीदेवी आपल्या पतीला म्हणाली, आपल्या राजूची रक्षा जर आपण राजकन्येच्या बागेतील झाडांवर शिंपली तर आपलं तर राजूनं भलं केलंच आहे. मग दोघंही राजकन्या पुष्पवतीकडे गेले. त्यांनी तिची संमती घेऊन गुलाबाच्या बागेत सर्वत्र त्या रक्षेचं शिंपण केलं. बघता बघता गुलाबाचे ताटवे सुंदर गुलाबपुष्पांनी फुलून आले. ही बातमी ऐकताच ताराचा मत्सरी स्वभाव परत जागृत झाला. तिनं श्रीदेवीच्या घरातून थोडी रक्षा चोरून आणली. त्यानंतर ती राजकन्येकडे जाऊन म्हणाली, बाईसाहेब, माझ्याकडे ही मंतरलेली रक्षा आहे. याच्या सहाय्यानं मी तुमच्या बगीच्यातील प्रत्येक पानाचं रूपांतर फुलात करून दाखवेन. हे ऐकताच राजकन्येला फार आनंद झाला. ती ताराला आपल्या बगीच्यात घेऊन गेली. पण तारानं ती रक्षा सर्वत्र शिंपडताच परत एकदा वातावरण असह्य दुर्गंधानं भरून गेलं. राजकन्या पुष्पवती संतापली. तिनं ताराला व तिचा पती विवेक या दोघांनाही कैदेत टाकलं. राजकन्या पुष्पवतीला काय करावं कळेना. तिला ती दुर्गंधी सहन होईना. तिने श्रीदेवी आणि लक्ष्मणला बोलावून घेतलं. तुम्ही काहीही करा, पण मला माझी बाग परत पहिल्यासारखी सुंदर करून द्या, असं तिनं त्यांना सांगितलं. श्रीदेवी तिला म्हणाली, आता आमच्याकडे फक्त मुठभर रक्षा उरली आहे, पण खरं सांगू ती रक्षा जादूची नाही. ही जादू नाहीच मुळी. आमच्या प्रिय राजूचं आमच्यावर जे नितांत प्रेम होतं त्या प्रेमानं ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. त्याच्या दृष्टीनं आम्हीच त्याचे मातापिता होतो. त्या प्रेमामुळेच आजही तुमची बाग ही पूर्ववत होईल अशी मला आशा वाटते, असं म्हणून तिनं ती मुठभर रक्षा त्या बागेतील ताटव्यांमध्ये शिंपली. ती संदूक पूर्णपणे रिकामी केली आणि खरोखरच क्षणार्धात सगळं वातावरण पूर्वीसारखं सुंदर सुगंधी झालं.